3.4 लेटेस्ट मार्च पार्ट 2 कैलाश सत्यार्थी. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील कैलाश सत्यार्थी यांच्या लेटेस्ट मार्च या पाठाचा पहिला भाग पाहिला. आता आपण या पाठाचा दुसरा भाग पाहणार आहोत. या भागामध्ये कैलाश सत्यार्थी यांनी जगातील सर्व लोकांना बालकांच्या विविध स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. शोषणाकडून शिक्षणाकडे, गरिबीतून समृद्धीकडे, गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे, हिंसेकडून शांततेकडे, अज्ञानाकडून जागृततेकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचे आगेकूच करण्याचे सांगितले आहे. तुम्ही तुमची वही व पेन सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला पाठातील नवीन शब्द व महत्त्वाच्या गोष्टी लिहून घेता येतील. We can do it. You may ask that. What can one person do? बालकांचे अधिकार, हक्क, सुरक्षितता, अपेक्षा पुनर्स्थापित करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या आपण करू शकतो. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एकटा व्यक्ती काय करू शकणार आहे? I would recall a story of my childhood. A heavy fire had broken out in the forest. कैलाश सत्यार्थी म्हणतात, या संदर्भातील माझ्या बालपणातील एक गोष्ट मला आठवते. ती म्हणजे एकदा जंगलात मोठा वणवा पेटला होता. All the animals were running away, including lion, the king of the forest. सर्व प्राणी आगीच्या भीतीने पळून चालले होते. अगदी यामध्ये जंगलचा राजा सिंह देखील होता. Suddenly, then he saw a tiny bird rushing towards the fire. अचानक सिंहाने आगीच्या दिशेने झेप घेणारा एक छोटा पक्षी पाहिला. He asked the bird, "What are you doing?" त्याने त्या पक्षाला विचारले, हे तू काय करतो आहेस? To the lion's surprise, the bird replied, "I'm going to extinguish the fire." त्या पक्षाने सिंहाला आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले. तो म्हणाला, मी ही आग विझवण्यासाठी जात आहे. The lion laughed and said, "How can you do it? Keeping just one drop of water in your beak?" सिंह जोरात हसला आणि त्याला म्हणाला, चोचीत फक्त एक थेंब पाणी घेऊन तू हे कसं करणार आहेस? The bird was adamant and she said, "I am doing my bit." Adamant म्हणजे अविचल, निर्णयावर ठाम राहणे. परंतु तो पक्षी त्याच्या मतावर अगदी ठाम होता आणि तो म्हणाला, मी माझा वाटा उचलत आहे. 18 years ago, millions of individuals marched across the globe. 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला and demanded a new international law for the abolition of worst form of child labor, and it has happened. We did it. Millions of individuals did it. Abolition म्हणजे निर्मूलन. आणि सर्वात भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली आणि ते घडले देखील. आपण ते केले, लाखो लोकांनी ते केले. फ्रेंड्स, वी लिव्ह इन अन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो, आपण गतिशील जागतिकीकरणाच्या काळात जगत आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. आज आपण अतिशय गतिमान इंटरनेटद्वारे म्हणजे आंतरजालाद्वारे एकमेकांशी जोडले गेलो आहोत. वी एक्सचेंज अवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. एकाच जागतिक बाजारपेठेत आपण आपल्या वस्तू आणि सेवांचे दळणवळण करीत आहोत. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. हजारो विमान उड्डाणे दररोज जगाच्या एका कोपऱ्याला दुसऱ्या कोपऱ्याशी जोडत आहेत, ये-जा करत आहेत. But there is one serious disconnect and there is a lack of compassion. Compassion म्हणजे करुणा किंवा दया. परंतु तिथे एक न जोडलेला दुवा आहे आणि तो म्हणजे करुणेचा अभाव, कमतरता. Let us inculcate and transform these individuals' compassion into a global compassion. चला, ही जी करुणा आहे
ती प्रत्येकाच्या अंगामध्ये भिनवूया आणि तिला जागतिक बनवूया. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. चला आपण करुणेचे जागतिकीकरण करूया. महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रिअल पीस इन दिस वर्ल्ड वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन. या संदर्भात महात्मा गांधींनी म्हटले आहे, या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करावी लागेल. आय हम्बली ॲड, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर आवर चिल्ड्रन. कैलाश सत्यार्थी म्हणतात, मी नम्रपणे माझे मत यामध्ये जोडतो. आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून जगाला एकत्र आणूया. आय आस्क, who children are they who teach footballs and never played with one? मी तुम्हाला विचारतो, जी मुले फुटबॉल शिवण्याचे काम करतात पण ती कधी फुटबॉल खेळली नाहीत, ती मुले कोणाची आहेत? Who children are they who harvest coca yet have never tasted chocolate? जी मुले कोको पिकवतात पण कधीही चॉकलेटची चव चाखली नाही, ती मुले कोणाची आहेत? Who children are they who are dying of Ebola? इबोलामुळे मरण पावणारी मुले कोणाची आहेत? Who children are they who are kidnapped and held hostage? ती मुले कोणाची आहेत जी अपहरण करून बंधनात ठेवलेली आहेत? They are all our children. ती सर्व मुले आपली आहेत. I remember an 8-year-old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. इंटरजनरेशनल म्हणजे पिढ्यानपिढ्या. लेखक म्हणतात, मला आठवते की पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीत सक्त मजुरी करणाऱ्यांपैकी एका 8 वर्षाच्या मुलीची सुटका मी केली. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, why did you not come earlier? त्या मुलीची सुटका झाल्यानंतर ती जेव्हा माझ्या गाडीत बसली तेव्हा तिने मला विचारले, तुम्ही याआधी का आला नाहीत? Her angry question still shakes me and has the power to shake the whole world. तिचा हा व्यथित प्रश्न आजही मला हेलावून टाकतो आणि संपूर्ण जगाला हादरवून टाकण्याची क्षमता, ताकद तिच्या या प्रश्नात आहे. Her question is for all of us. तिचा हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. What are we doing? What are we waiting for? How many girls will we allow to go without rescue? आपण काय करतो आहोत? आपण कशाकरता वाट पाहत आहोत? किती मुलींची आपण सुटका न करता तसेच गुलामगिरीत त्यांना आपण ठेवणार आहोत? Children are questioning our inaction and watching our actions. मुले आपल्या निष्क्रियतेवर प्रश्न विचारत आहेत आणि आपल्या कृती पाहत आहेत. We need collective actions with a sense of urgency. आपल्याला ताबडतोब सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. Every single minute matters. Every single child matters. Every single childhood matters. आपल्या दृष्टीने प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे. प्रत्येक मूल महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुलाचे बालपण महत्त्वाचे आहे. Therefore, I challenge the passivity and pessimism surrounding our children. Passivity म्हणजे निष्क्रियता. पेसिमिझम म्हणजे निराशावादी दृष्टिकोन. म्हणून मी मुलांबाबत असलेल्या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला आव्हान देत आहे. I challenge this culture of silence and this culture of passivity, this culture of neutrality. मी आव्हान देतो मौन बाळगणाऱ्या आणि निष्क्रिय असणाऱ्या, तटस्थपणे बघत राहणाऱ्या संस्कृतीला. I call upon all the governments, intergovernmental agencies, businesses, faith leaders, workers, teachers, and NGOs, and each one of us to put an end to all forms of violence against children. सर्व सरकारी, आंतरसरकारी एजन्सीज, व्यवसाय, विश्वासार्ह लोकनेते, कामगार, शिक्षक आणि सामाजिक संस्था आणि आपल्यापैकी प्रत्येकाला मी सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा शेवट करण्यासाठी आव्हान करतो. स्लेवरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, चाइल्ड लेबर, sexual abuse, and illiteracy, these things have no place
इन एनी सिव्हिलाइज सोसायटी. ट्रॅफिकिंग म्हणजे बेकायदेशीर असा आर्थिक व्यवहार. सेक्स्युअल अब्यूज म्हणजे लैंगिक शोषण. गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कोणत्याही सुसंस्कृत समाजात कोठेही स्थान नाही. फ्रेंड्स, वी कॅन डू धिस. मित्रांनो, आपण या सर्व गोष्टी करू शकतो. गव्हर्नमेंट्स मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन अँड यंग पीपल. सरकारांनी बालकांना अनुकूल अशी धोरणे बनवावी आणि शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये गुंतवणूक करावी. बिझनेसेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. व्यवसायांनी नाविन्यपूर्ण भागीदारीसाठी अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि खुले असणे गरजेचे आहे. इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सिलरेट ॲक्शन. टू ॲक्सिलरेट म्हणजे वेगाने जाणे किंवा प्रगती होणे. या कृतीला चालना देण्यासाठी आंतरशासकीय सेवा संस्थांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. ग्लोबल सिव्हिल सोसायटी must rise above the business as usual and fragmented agendas. Fragmented म्हणजे विस्कळीत. वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. Faith leaders and institutions and all of us must stand with our children. विश्वासार्ह लोकनेते आणि संस्था आणि आपण सर्वांनीच आपल्या मुलांसाठी उभे राहायलाच पाहिजे. वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी ॲम्बिशियस अँड वी मस्ट हॅव द विल. आपण धाडसी बनले पाहिजे. आपण महत्त्वाकांक्षी असणे गरजेचे आहे आणि आपल्याकडे इच्छाशक्तीही असणे ही आवश्यक आहे. वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस. आपण आपली आश्वासने पाळलीच पाहिजेत. ओव्हर 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy my age sitting outside the gate of my school. 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला एका चांभाराचा मुलगा भेटला. तो माझ्या वयाचा असून शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर बसलेला होता. I asked my teachers, why is he working outside? Why is he not with us in the school? हे पाहून मी शिक्षकांना विचारले, तो बाहेर का काम करतो? तो आमच्याबरोबर शाळेत का येत नाही? My teachers had no answer. माझ्या शिक्षकांकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. ते निरुत्तर झाले. One day, I gathered the courage to ask the boy's father. एके दिवशी हा प्रश्न मी त्या मुलाच्या वडिलांना विचारण्याची हिम्मत केली. He said, Sir, I have never thought about it. We are born to work. त्यावर तो म्हणाला, सर, मी याबद्दल कधीच विचार केला नाही. आमचा जन्म काम करण्यासाठी झाला आहे. His answer made me angry. त्याच्या या उत्तराने मला राग आला. It still makes me angry. आजही ते उत्तर आठवले की मला राग येतो. As a child, I had a vision of tomorrow. एक मूल म्हणून मी तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिली होती. A vision of that cobbler boy sitting with me in my classroom. अशी दृष्टी की तो चांभाराचा मुलगा माझ्या बरोबर बसलेला आहे. Now that tomorrow has become today. तो उद्या आता आज झाला आहे. I am today and you are today. तो आज मी आहे आणि तो आज तुम्हीही आहात. Today it is time for every child to have a right to life, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, right to equality and right to peace. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा, सन्मानाचा, समानतेचा आणि शांततेचा अधिकार आहे. Today, behind the darkness, I see the smiling faces of our children in the blinking stars. आज अंधकाराच्या पलीकडे मला झगमगणाऱ्या ताऱ्यांमध्ये आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत. Today, in every wave of every ocean, I see my children are playing and dancing. आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये
मी आपल्या मुलांना खेळताना नाचताना पाहत आहे. टुडे इन एव्हरी प्लांट, इन एव्हरी ट्री अँड माउंटन आय सी अवर चिल्ड्रन ग्रोईंग फ्रीली विथ डिग्निटी. आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक झाडात, प्रत्येक पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे मानात मोठे होताना पाहत आहे. फ्रेंड्स, आय वॉन्ट यू टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. मित्रांनो, मला असे वाटते की या आजला तुम्ही पाहावे आणि अनुभवावे. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स, ॲज आय सेड, मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी आज घडत आहेत. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट, क्लोज युअर आईज अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. मी तुम्हाला आता विनंती करतो की तुमचे हात हृदयाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आतील बालकाची जाणीव करून द्या. आय एम शुअर यू कॅन. मला खात्री आहे तुम्हाला ती जाणीव होईल. नाव लिसन टू दॅट चाइल्ड. प्लीज लिसन. आता त्या मुलाचे म्हणणे ऐका. कृपा करून सांगतो, तुम्ही त्या मुलाचे म्हणणे ऐका. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन ल्युथर किंग्स कॉलिंग ऑन अस. आज मला असे दिसत आहे, जाणवत आहे की हजारो महात्मा गांधी, नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग आपल्याला हाक मारत आहेत, आपल्या भेटीस येत आहेत. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज. चला आपण ज्ञानाचे लोकशाहीकरण करूया. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. युनिव्हर्सलाइज म्हणजे सार्वत्रिकीकरण करणे. चला न्यायाचे सार्वत्रिकीकरण करूया. टुगेदर लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. चला आपण एकत्रितपणे करुणेचे जागतिकीकरण करूया. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना बोलावत आहे, हाक मारत आहे. आय कॉल फॉर ए मार्च फ्रॉम एक्सप्लॉटेशन टू एज्युकेशन. आय कॉल फॉर ए मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी अँड अ मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस. एक्सप्लॉयटेशन. एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण. मी शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करण्यासाठी आवाहन करतो. मी गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी आवाहन करतो. गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे मार्गक्रमण करण्याचे आणि हिंसेकडून शांततेकडे कूच करण्याचे आवाहन करतो. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. चला आपण अज्ञानाकडून जागृततेकडे कूच करूया, जाऊया. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. चला आपण अंधारातून प्रकाशाकडे जाऊया. लेट अस मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचे प्रमाण. डिव्हिनिटी. डिव्हिनिटी म्हणजे देवत्व. चला आपण मृत्यूकडून मुक्तीकडे जाऊया. लेट अस मार्च. चला आपण जाऊया. चला आपण आगेकूच करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील सर्वजण आगेकूच करूया आणि आपल्या परिसरामध्ये एखादे बालक या समस्यांशी सामना करत असेल तर त्याला मुक्त करूया. त्याचे सर्व हक्क त्याला मिळवून देऊया. आता तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजला असेल. या पाठाचे तुम्ही लक्षपूर्वक वाचन करा, पाठाचा अर्थ लक्षात घ्या व यावरील इंग्लिश वर्कशॉप सोडवा. इंग्लिश वर्कशॉपचा स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. ओके, तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत राहा.